नमस्कार, जय गिरनारी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि सोमनाथ येथील अजून काही तीर्थस्थानं आणि त्या स्थानांमागील इतिहास। द्वारकेतील तीर्थस्थानांचे दर्शन घेऊन आम्ही सोमनाथ येथे निघालो। सोमनाथला जाण्यासाठी द्वारकेतून रोज रात्री 8:54 ओखा सोमनाथ ही एक्सप्रेस असते। ती सकाळी वेरावलला 5:15 पोहोचते। वेरावलवरून लोकल ऑटोने आपण सोमनाथला जाऊ शकतो। जर आपल्याला मुंबई किंवा पुण्याहून डायरेक्ट वेरावलला म्हणजे सोमनाथला यायचं असेल तर काही ट्रेन आहेत, त्या आहेत सौराष्ट्र जनता आणि वेरावल एक्सप्रेस, तसेच पुणे वेरावल एक्सप्रेस आणि बँड्रा वेरावल सुपर एक्सप्रेस या काही ट्रेन आहेत, त्याने आपण सोमनाथला येऊ शकतो। बऱ्याचशा ट्रेन वेरावल ह्याच स्टेशनला येतात आणि वेरावलवरून मग आपण लोकल ऑटो करून सोमनाथ येथे जाऊ शकतो। एकदा का तुम्ही सोमनाथला पोहोचलात की तिथे मंदिराजवळच बरेच हॉटेल्स आणि धर्मशाळा राहण्यासाठी आहेत। सोमनाथ जवळीलच एका हॉटेलमध्ये आम्ही राहिलो, फ्रेश झालो आणि निघालो। आम्ही 25 जण असल्यामुळे आम्ही 25 सीटर बस बुक केली होती आणि त्याच बसने आम्ही सोमनाथ दर्शन पण केले। सोमनाथला लोकल ऑटोही असतात, त्या ऑटोने आपण सोमनाथ दर्शन एका दिवसात करू शकतो। अंदाजे 800 ते 1000 रुपये ऑटोचे चार्जेस असतात। एका ऑटोमध्ये 7 ते 8 जण बसू शकतात। आम्ही सोमनाथला पोहोचून आवरेपर्यंत आम्हाला थोडा उशीर झाला, म्हणून आम्ही सोमनाथमधील काही तीर्थस्थानं आधी केली आणि आम्हाला सोमनाथ मंदिरात असलेला संध्याकाळचा लेझर शो पण बघायचा होता, म्हणून मग आम्ही बाकी तीर्थस्थानं आधी करून शेवटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले। तर सगळ्यात आधी आम्ही गेलो श्री भालका तीर्थ मंदिर पाहण्यासाठी। हे ठिकाण सौराष्ट्र येथील वेरावल येथे आहे। सोमनाथ मंदिरापासून हे मंदिर 4 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिरात अर्धवट झोपलेल्या स्थितीत श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे। जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले ते हे ठिकाण। महाभारत संपल्यानंतर धृतराष्ट्राचा वंश संपला। त्याचे सर्व 100 पुत्र महाभारतात मारले गेले। युद्ध संपल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीला भेटायला गेले तेव्हा त्या पुत्र शोकाने उदास होत्या। त्यांना वाटत होते की कृष्णाला हवे असते तर तो हे सर्व थांबवू शकला असता आणि आपली मुले जगली असती। कृष्ण समोर आल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कृष्णाला शाप दिला की जसा माझा मुलगा राहिला नाही त्याप्रमाणे तुझा वंशही नष्ट होईल। महाभारत संपल्यानंतर गांधारीच्या शापाचा परिणाम दिसून आला। यदुवंशी आपापसात भांडू लागले। त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली। भगवान श्रीकृष्णालाही या शापाचे बळी व्हावे लागले हे त्यालाही माहीत होते। युद्धानंतर ते 36 वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले। तेथे एका झाडाखाली विसावले। तेव्हा एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर बाण सोडला, जो त्यांच्या डाव्या पायाला लागला। तेव्हा श्रीकृष्ण एकटेच होते। जेव्हा शिकारी तेथे पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चाताप करू लागला, तेव्हा कृष्ण म्हणाले, यात तुझी चूक नाही। त्रेतायुगात मी राम आणि तू बाली होतास, त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेलास, म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल असे म्हणत कृष्णाने प्राण सोडले। तेव्हा ही जागा जंगल होती, पण नंतर कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले आणि मग तेथे आता भालका तीर्थ नावाचे हे मंदिर बांधण्यात आले। असेही म्हटले जाते की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने श्रीकृष्णांचा जीव गेला, म्हणून त्याने येथे पूजा सुरू केली आणि नंतर मग येथे मंदिर बांधण्यात आले। भालका तीर्थचे दर्शन घेऊन पुढे आम्ही गेलो गीता मंदिर पाहण्यासाठी। गीता मंदिर हे भगवान श्रीकृष्णांना समर्पित मंदिर आहे। गीता मंदिर हे पवित्र ग्रंथ भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्णाच्या भिंतीवरील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे। मंदिरात 18 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर भगवद्गीतेचा एक अध्याय कोरलेला आहे। हे मंदिर हिरण नदीच्या तटावर आहे। पौराणिक कथेनुसार गीता मंदिर त्या ठिकाणी आहे
जिथे भगवान श्रीकृष्ण भालका तीर्थ ते त्रिवेणी तीर्थ पर्यंत चालल्यानंतर निजधामाच्या प्रवासापूर्वी विश्रांती घेत होते. द्वापार युगाच्या शेवटी त्यांना बाण लागल्यावर ही घटना घडली आणि भगवान श्रीकृष्ण या ठिकाणाहून स्वर्गात गेले. प्रभास क्षेत्राच्या याच स्थानावरून भगवान श्रीकृष्ण यांच्या दिव्य निजधाम प्रस्थानच्या लीलांचे अद्भुत वर्णन महाभारत, श्रीमद भागवत, विष्णू पुराण इत्यादी प्राचीन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे. हे तीर्थ गोलकधाम नावानेही प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलरामजी यांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णांबरोबर आपले मूळ शेषनाग रूप धारण करून निजधाम प्रस्थान केले होते. गीता मंदिराच्या शेजारी श्री बलरामजींची गुफा आहे. मंदिरासमोर आपण पाहू शकता ही जी नदी आहे ती हिरण नदी आहे आणि मंदिराचा परिसरही खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे. हे मंदिर 3 ते 4 मंदिरांच्या एका लहान संकुलाचा भाग आहे. मंदिर सुव्यवस्थित, अतिशय शांत आणि पवित्र आहे. बलरामजींच्या गुफेच्या शेजारीच लक्ष्मीनारायण मंदिर देखील आहे आणि या मंदिरात भगवान विष्णूंचे सर्व अवतार फोटो ठेवलेले आहेत आणि या मंदिराच्या पुढे आपण गेलो की काशी विश्वनाथ आणि ओंकारेश्वर महादेवांची वेगवेगळी मंदिरेही आहेत. इकडे सगळ्या मंदिरांचे दर्शन घेऊन छान निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही निघालो पुढचे स्थान पाहण्यासाठी, ते म्हणजे त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम हे हिरण, कपिला आणि सरस्वती
या नद्यांच्या संगमाचे प्रतीक आहे, जिथे त्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला मिळतात. त्रिवेणी संगम हे असे ठिकाण आहे जिथे स्नान केल्याने मोक्ष मिळू शकतो. या नद्यांचा संगम म्हणजे एक शक्तिशाली तीर्थस्थान आहे, जे पवित्र विधी आणि धार्मिक महत्त्वासाठी पूजनीय आहे. या त्रिवेणी घाटाचा उल्लेख महाभारत आणि रामायण सारख्या महाकाव्यामध्येही आढळतो. नदीकाठावर बरीच मंदिरेही आहेत. हे एक असे ठिकाण आहे जे नदीच्या पाण्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह प्रचंड आध्यात्मिक गुरुत्वाकर्षणाचे संयोजन करते. त्रिवेणी संगमासमोर कामनाथ महादेव हे एक भव्य मंदिर संकुल आहे. हे मंदिर 200 वर्षापूर्वी राजा मयूरध्वज यांनी बांधले होते. असे मानले जाते की अनेक वर्षापूर्वी शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या क्रोधाने कामदेवाला राख केले होते. इकडे आतील भागात एक लांब अरुंद गुहा आहे, जिथे आदि शंकराचार्य वर्षानुवर्षे ध्यान करत होते. तर या स्थानाविषयी तिकडल्या गुरुजींनी माहिती सांगितली आहे, ती आपण ऐकूयात. शंकराचार्य जी की तपोभूमि है, जो हमारे सनातन धर्म के सबसे बड़े युवराज हैं. इनका जन्म दक्षिण में हुआ था, कारड़ी गांव में. भगवान शिव के हिंस माने जाते हैं. इन्हीं के द्वारा 4 धाम 4 मठों का निर्माण किया गया. पहला धाम है बद्रीनाथ, जिसके प्रथम शंकराचार्य टोटकाचार्य ज्योतिर्मठ उत्तराखंड, सुरेश्वराचार्य सिंगेली कर्नाटक रामेश्वरम धाम, और अष्टामलिकाचार्य द्वारका में शारदा मठ, और पद्मपादाचार्य जगन्नाथपुरी गोवर्धन मठ. शुक्ल यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, आज वे परंपरा उसी तरह पाई जाती है. नर्मदेश्वर, ध्यान मुद्रा नंदे, ऐसा नंदे हर जगह नहीं मिलता. उस पर राइट हाथ रख करके चिंतन करें, मनोकामना इच्छाएं पूर्ण होती है. का शिवलिंग है, जो रामेश्वरम मुनि दर्शन करवाते हैं. माँ लक्ष्मी का यंत्र है, जिसे श्री यंत्र कहा जाता है. और ये कूर्म अवतार भगवान नारायण है. लक्ष्मी की प्राप्ति जिसे कछुआ भी कहा जाता है. प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ भगवान है. यहाँ पे माता लक्ष्मी और भगवान नारायण भी आए थे. तो माता लक्ष्मी ने देखा कि सौराष्ट्र क्षेत्र में लक्ष्मी की कमी है, नारायण को विराजमान कर दी है. इसलिए शिवालय के सामने कश्यप पाया जाता है. और सौराष्ट्र क्षेत्र में लक्ष्मी की भी कमी नहीं पाई जाते. आदि शंकराचार्य जब द्वारका पीठ का निर्माण किया, तब इधर आकर तपस किए प्रभात क्षेत्र में. तब सोमनाथ भगवान अपने घर नंदी को यहाँ भेजे थे पुष्प लेके पूजन के लिए.
तो नंदी ने देखा कि जगत गुरु शंकराचार्य ध्यान में बैठे हैं, वो भी ध्यान में बैठ गया है। और आदि शंकराचार्य यहाँ से जगन्नाथपुरी गए, गोवर्धन मठ का निर्माण किए, वहाँ से अपनी जन्मभूमि केरला गए, वहाँ का अंतिम संस्कार किए, केदारनाथ में समाधि ले ली। प्रणाम कर सकते हैं। पुनः पीछे भक्तों को भी गुहेतनं बाहेर आलो की इकडे छान 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते आपल्याला, ते आपण दर्शन करूयात। कामनाथ महादेवांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी। इकडे पार्किंगची ही छान सुविधा आहे, पण मंदिरापासून थोडं लांब आहे। आमची बस आम्ही इथे पार्क केली आणि चालत आम्ही सोमनाथ मंदिराच्या परिसरात गेलो। सोमनाथ मंदिराच्या परिसरात जुने सोमनाथ मंदिर देखील आहे। राणी अहिल्याबाई होळकर द्वारा पुनर्स्थापित श्री सोमनाथ महादेव मंदिर आहे। तर हे आहे जुने सोमनाथ मंदिर, जे राणी अहिल्याबाई होळकर यांनी पुनर्स्थापित केले होते। अहिल्याबाई होळकर या इसवी सन 1767 ते 1795 या कालावधीत इंदोरच्या होळकर राज्याच्या राणी होत्या। त्यांच्या काळात त्यांनी अनेक हिंदू तीर्थक्षेत्रांची पुनर्बांधणी केली आणि जीर्ण मंदिरांचे नूतनीकरण केले। महमूद गझनीने इसवी सन 1025 मध्ये सोमनाथ मंदिरावर विध्वंसक आक्रमण केले होते आणि त्यानंतर अनेक वेळा मंदिराचे नुकसान झाले। त्यानंतर अनेक शतके हे मंदिर जीर्णावस्थेत होते। इसवी सन 1783 साली अहिल्याबाई होळकर यांनी प्रभास पाटण येथे सोमनाथ महादेवाचे मंदिर नव्याने बांधले। त्या काळी तत्कालीन परिस्थितीमुळे मंदिर मूळ स्थानी न बांधता समुद्रकिनाऱ्याजवळच्या थोड्या आत एका सुरक्षित स्थळी बांधण्यात आले। असे म्हटले जाते की स्वयंभू लिंगाचे स्थान अहिल्याबाईंच्या स्वप्नात आले होते, ज्यानंतर त्यांनी लगेच बांधकाम सुरू केले। मंदिरात असलेले शिवलिंग भूमिगत आहे असे मानले जाते की हेच ते मूळ शिवलिंग आहे, जे परकीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी येथे लपवले गेले होते। अहिल्याबाईंनी बांधलेले हे मंदिर लहान पण अत्यंत श्रद्धेने आणि साधेपणाने बांधले गेले आहे। या मंदिरात भाविकांना गर्भगृहात प्रवेश करून स्वतः पूजा करण्याची परवानगी आहे। अहिल्याबाई होळकर यांचे सोमनाथ मंदिरासाठीचे योगदान हे एक प्रेरणादायक उदाहरण आहे की धार्मिक आस्था, शौर्य आणि कर्तव्यपरायणतेने इतिहास घडवता येतो।
जुन्या सोमनाथ महादेव मंदिरात दर्शन घेऊन आम्ही गेलो सोमनाथ महादेव मंदिरामध्ये। या मंदिरात जाण्याआधी मोबाईल, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू मंदिराच्या आवारात असलेल्या लॉकरमध्ये ठेवावे लागतात। मोठ्या बॅग, पर्ससाठीही इकडे लॉकर आहेत। मंदिरामध्ये ह्या वस्तूंना नेण्यास परवानगी नाही, म्हणून आम्ही मोबाईल लॉकरमध्ये जमा करून आत दर्शनासाठी गेलो। इकडे ज्या लॉकर सेवा आहेत त्या मोफत आहेत आणि आतमध्ये तुम्ही छोटी लहान पर्स एक थोडे पैसे घालून ती आपण छोटी नेऊ शकतो आतमध्ये। बाकी आतमध्ये नेण्यास काही परवानगी नाही आहे, त्यामुळे तिकडे शूटिंगही करता येत नाही, म्हणून आम्ही काही संग्रहित फोटोज आमच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे। सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील सौराष्ट्रातील वेलावर बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे। प्राचीन काळातील अनेक मुस्लिम आक्रमकांनी आणि पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडल्यानंतर सध्याचे हिंदू मंदिर चालुक्य शैलीमध्ये पुन्हा बांधले गेले। सोमनाथ समुद्राच्या अंटार्क्टिकापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे। सोमनाथ मंदिराशी संबंधित कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे। पौराणिक कथेनुसार सोम म्हणजे चंद्राने राजा दक्षाच्या 27 मुलींशी लग्न केले होते, पण त्याने फक्त एकाच पत्नीवर रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम केले। आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल। यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली। राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमने शिवपूजेला सुरुवात केली। भगवान शिवाने सोमच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले। शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि मंदिराला सोमनाथ मंदिर असे नाव देण्यात आले। आम्ही सोमनाथ महादेवांचे दर्शन घेतले। दर्शन खूप छान झाले आणि दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्याच परिसरात थांबलो, कारण आम्ही रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान सुरू होणारा जो लाईट अँड साऊंड शो आहे तो आम्हाला पाहायचा होता आणि आम्ही तो पाहिलाही। खूपच छान आहे, प्रत्येकाने पाहण्यासारखा आहे हा शो। जर सोमनाथला गेलात तर आवर्जून हा लेझर शो नक्की बघा। ह्या शोचे तिकीट शुल्क 50 रुपये आहे। तिकीट मंदिर परिसरातच संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होतात। मंदिराच्या भिंतीवर प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून मंदिराची कथा आणि इतिहास सादर केला जातो। आमचे सोमनाथ दर्शन छान एका दिवसात पूर्ण झाले आणि आम्ही आमच्या बसने रात्रीच गिरनार येथे पुढील प्रवासाला निघालो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद। जय गिरनारी।